नमस्कार. पतंजली योग दर्शनाच्या साधन पादाच्या या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण साधन पादामध्ये अष्टांग योग बघतोय, जो की साधन आहे आपल्याला समाधी प्रती किंवा योग आपल्याला मिळवायचा आहे, योग साधायचा आहे. योग साधने म्हणजे आपण बघितलं होतं की काय करायचं आहे, तर चित्तवृत्तींचा निरोध करायचा आहे. त्याच्यासाठीची पहिल्या समाधी पादामध्ये आपण बघितलं होतं की जे चांगले साधक आहेत, उत्तम प्रतीचे साधक आहेत, त्यांच्यासाठी पतंजली महर्षींनी अभ्यास आणि वैराग्य हे साधन सांगितलं होतं. आता साधन पादामध्ये एक एक साधनं जी आहेत ती मध्यम कोटी आणि निम्न कोटीच्या साधकांसाठी. साधन पादाच्या सुरुवातीलाच आपण मध्यम कोटीचे जे साधक आहेत त्यांच्यासाठी क्रियायोग बघितला होता आणि जे निम्न कोटीचे सर्वसाधारण साधक आहेत त्यांच्यासाठी अष्टांग योगाचं वर्णन पतंजली महर्षींनी या साधन पादामध्ये केलेलं आहे. तर अष्टांग योगातील पहिले जे 2 अंग आहेत, यम आणि नियम, यांचं आपण पूर्ण विवेचन बघितलं की यमांमध्ये 5 यम सांगितलेले आहेत, जे की आपण सामाजिक दृष्टीने किंवा समाजात वावरताना स्वतःसाठी काही नियम घालून द्यायला हवेत, ते पतंजली महर्षींनी यम या अंगामध्ये सांगितलेत. आणि नियम सांगताना पतंजली महर्षींनी ते स्वतःसाठी नियम सांगून ठेवलेले आहेत, की स्वतःसाठी जे काही पालन करायचे आहेत आपल्याला नियम, ते नियमांमध्ये येतात. तर यमांमध्ये आपण बघितलं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम होते. नियमांमध्ये आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, हे येते आपल्याला नियमांमध्ये. तर ते प्रत्येक यम आणि नियम आपण साध्य केले, पूर्ण केले किंवा ते सिद्ध केले तर त्याच्यानंतर काय फळ मिळेल हे सुद्धा पतंजली महर्षींनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. ते आपण मागच्या भागामध्ये पूर्ण बघितलं की कुठल्या यम साध्य झाल्यानंतर काय फळ मिळेल किंवा कुठला नियम साध्य झाल्यानंतर काय फळ मिळेल ते आपण मागच्या भागात बघितलं. आता पुढचं जे अंग आहे ते आहे आसन हे अंग. आसनाची व्याख्या करताना पतंजली महर्षी सांगतायत स्थिर सुखमासनम, म्हणजे की ज्या वेळेला एखादं आसन, आसन म्हणजे काय, तर आपण कुठल्याही आसनावरती बसतो, आपण म्हणतो ना मांडी घालून बसलोय किंवा काय, तर त्यालाही आसन म्हटलं जातं. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला बसायचंय तर आपण कोणी आपल्याकडे आलं तर काय म्हणतो की आसन ग्रहण करा, तर त्याला आपण बसण्याची जागा दाखवतो, त्यालाही आसन म्हटलं जातं. इथे जे आसन सांगितलेलं आहे, कारण की पतंजली महर्षींनी आसन सांगताना याच्यामध्ये कुठल्याही आसनांची नावं नाही सांगितलेली. जसे आपल्याला सारखी आसनं माहिती असतात की जे प्रचलित आसन आहेत, पद्मासन, वज्रासन, या प्रकारचे कुठलंही आसन पतंजली महर्षींनी इथे सांगितलेलं नाहीये. का, तर आपल्याला समाधीप्रती पोहोचायचंय. समाधीप्रती पोहोचण्यासाठी पुढच्या अंगांमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय हवे असणार आहे, तर आपल्या स्वतःची स्थिरता, की एका आसनामध्ये आपण किती स्थिरपणे राहू शकणार आहे, एखादं आसन आपण किती काळ टिकवू शकणार आहे. तर या ठिकाणी ज्या काही आसनांचा समावेश होतोय, स्थिर सुकुम आसन ज्यावेळेला म्हटलं जातंय, त्यावेळेला मोस्ट प्रोबॅबली किंवा जास्ती करून आपण जी ध्यानात्मक आसनं बघतो त्याविषयीच, की ज्यावेळेला जसं आता आपण ध्यान करतो, अर्ध्या तासाचं, 1 तासाचं ध्यान करण्यासाठी आपण जी काही पोझिशन घेऊन बसलेलो असतो, क्रॉस लेग घेतो किंवा मांडी घालून बसलेलो असतो, तर ती पूर्ण ध्यान चालू असताना ती पोझिशन आपल्याला टिकवून ठेवायची असते आणि ती जेवढी आपण सहजतेने टिकवून ठेवू शकतो, त्याच वेळेला काय होईल, तर आपलं ध्यान साध्य होईल. आपण ध्यानामध्ये लक्ष देऊ शकू. नाहीतर मग काय, तर पायाला मुंग्या येतायत आणि पाय जडच पडलाय आणि आता पाय हलवावासाच वाटतोय, असं होतं आपल्याला.
तर इथे तिसरं अंग जे महत्वाचं आहे ते सांगितलंय आसन, आणि आसनाची व्याख्या करताना सांगितलेलं आहे की स्थिर सुखम आसनम, म्हणजे शरीराची अशी सुखपूर्वक स्थिती ज्याच्यामध्ये पूर्णपणे साधक स्थिरतेने बसू शकतोय. त्याच्यामध्ये आपल्याला हलायची डुलायची काही गरज पडणार नाही. आपण एकदा ती आलती-पालती मारून बसलो किंवा जे काही आसन असेल, पद्मासन, वज्रासन, तर त्यात अगदी स्थिरतेने खूप काळासाठी, खूप वेळासाठी पण सुखपूर्वक, त्याच्यात आपल्याला कुठलाही त्रास होणार नाहीये. जबरदस्ती आपण बसतोय असं नाही होणार आहे. असं ज्या वेळेला आपल्या शरीराची स्थिती असेल, त्याला म्हटलेलं आहे आसन. मग आता इथे आसन हे जे महत्वाचं अंग आहे, ह्याची डेफिनेशन हीच केलेली आहे, स्थिर सुखम आसनम. ज्यावेळेला आपण पातंजली योगदर्शन बघतो, त्यावेळेला कुठल्याही आसनाचं वर्णन इथे नाही केलेलं आहे, की वज्रासन या पद्धतीने करावं, पद्मासन या पद्धतीने करावं. असं कुठलंही आसनाचं वर्णन इथे नाहीये. पण पातंजल योगदर्शनावरती जे व्यासभाष्य झालेलं आहे, त्या व्यासभाष्यांमध्ये म्हणजे व्यास महर्षींनी पातंजल योगदर्शनावरती स्वतःच असं एक भाष्य लिहिलेलं आहे, की हे पातंजल योगदर्शनात जे काही पातंजल ऋषींनी यम, नियम किंवा हे जे अंग सांगितलेले आहेत, त्याच्यावरती त्यांचं स्वतःचं व्यास मुनींचं स्वतःचं असं एक भाष्य आहे. आपण जसं म्हणतो ना, की त्याच्यावरती टिप्पणी केली आहे किंवा सार सांगितलंय, अशा गोष्टी असतात. त्याप्रमाणे भाष्य असतं, की ते त्यांच्या दृष्टीने हे पातंजल योगदर्शन काय आहे, ते त्याच्यात त्यांनी सांगितलंय. त्यात सांगताना त्यांनी 13 आसनांचं वर्णन केलेलं आहे. पातंजल योगदर्शनावरती जे व्यासभाष्य आहे त्याच्यात. पण पातंजल मुनींनी कुठल्याही आसनाचं इथे वर्णन केलेलं नाहीये. कारण तेच, की आपल्याला जायचंय समाधीप्रती. समाधीच्या ज्यावेळेला आपण हे जे अंग बघतोय, हे सगळे अंग आहेत बहिरंग, म्हणजे बाह्य स्वरूपाची अंग. आसन काय आहे, तर दिसतं ना आपण काय करतोय, आसन करतोय हे दिसतं. बहिरंगांचा याच्यामध्ये समावेश होतोय. दिसतंय ह्या गोष्टी किंवा अ, त्या ज्या गोष्टी करणार आहोत, त्या अंतर्मुख होऊन कराव्या लागतायत अशा नाहीयेत. तुमची शरीराची स्थिरता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर पुढे सांगितलेलं आहे, की आसन सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल? तर आसन सिद्ध करण्याचा उपाय जो आहे, तो काय आहे? तो प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम. म्हणजे आपल्या ज्या सगळ्या शारीरिक क्रिया ज्या आहेत, त्या रोखून. आसनात काय सांगितलंय? स्थिरतापूर्वक बसायचंय, सुखपूर्वक बसायचंय. पण स्थिरतापूर्वक आणि सुखपूर्वक बसण्यासाठी सुद्धा आपल्या मनाला एक आलंबन लागेल. त्याच्याशिवाय आपलं मन तिथे स्थिर राहणार नाही. नाहीतर आपण सारखी हालचाल करू. तर म्हणून हे आसन सिद्ध होण्यासाठी त्यांनी उपाय सांगितलाय, की प्रयत्नांची शैथिल्य करायचंय. म्हणजे जे काही आपण प्रयत्न करतोय एखादं आसन टिकवण्यासाठी, आपण जोर जबरदस्ती करतो. बऱ्याचदा सांगितलेलं असतं, की हे आसन तुम्हाला आता 5 मिनिटं असंच घालून बसायचंय किंवा ध्यानात कुठलीही हालचाल करू नका. अगदी शवासन किंवा योग निद्रा घेतानाही सांगतात, की कमीत कमी हालचाली झाल्या पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं, की आपण स्वतःला रोखून ठेवतो. जबरदस्तीने त्या स्थितीमध्ये राहतो. तर इथे सांगितलेलं आहे, की प्रयत्नांचं शैथिल्य आणायचंय. म्हणजे कुठलेही प्रयत्न ते आसन टिकवण्यासाठी आपल्याकडनं लागले नाही पाहिजे, अशी ती स्थिरता असली पाहिजे, अशी ती सुखपूर्वकता असली पाहिजे. आणि ते करण्यासाठी काय करायचंय, तर अनंत समापत्तीभ्याम. अनंत समापत्ती म्हणजे काय? तर तो जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, ज्याला आपण अनंत म्हणतोय, त्याचा कुठेही अंत नाहीये त्याचा. असा त्याचा कुठलाही थार आपल्याला मिळत नाहीये. असा तो ईश्वर, परमात्मा जो आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे ध्यान लावायचंय. त्याच्या प्रती पूर्णपणे समर्पणाची भावना ठेवायची आहे. आणि त्यावेळेला जर आपण ह्या आसनामध्ये बसत असू, तर ते जे आसन आहे, ते स्थिरतापूर्वक, सुखपूर्वक होईल आणि त्याच्यामध्ये प्रयत्नांची शैथिल्य होईल. शैथिल्य म्हणजे प्रयत्न तिथे आपल्याला शिथिल करावे लागतील, रोखून ठेवावे लागतील. असं हे प्रयत्न इथे होतील. तर याच्यात सांगितलेलं आहे, कुठलंही आसन सिद्ध होण्यासाठी काय लागणार आहे? आपल्या प्रयत्नांचं शैथिल्य करावं लागणार आहे. आणि ते प्रयत्नांचं शैथिल्य कसं होईल? तर अनंत समापत्तीभ्याम, म्हणजे परमात्म्यामध्ये ध्यान लावून, परमात्म्याप्रती एकचित्तता साधून हे शैथिल्य आपल्याला आणायचंय. आता हे शैथिल्य आणल्यानंतर आपलं आसन स्थिर आणि सुखपूर्वक होणार आहे. तर स्थिर आणि सुखपूर्वक हे आसन जे आहे, ओके. तर आपण बघितलं, की आसन सिद्ध करण्यासाठी किंवा आसनामध्ये जे आपल्याला सांगितलंय व्याख्येमध्येच, की स्थिर सुखम आसनम.
तर स्थिरता प्राप्त करायची आहे. सुखपूर्वकता आपल्याला त्या आसनामध्ये आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे? तर ह्या स्थिरतेसाठी आणि सुखपूर्वक त्या आसनात राहण्यासाठी उपाय सांगितलाय. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. तर अनंत समापत्ती म्हणजे तो जो ईश्वर आहे, परमात्मा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मन आपलं पूर्णपणे केंद्रित करायचंय. त्याच्यात ध्यान लावायचंय. म्हणजे आसनामध्ये आपलं जे प्रयत्न करतोय आपण, आपली हालचाल थांबवण्यासाठी, एका स्थिर जागी बसण्यासाठी, एका स्थितीमध्ये खूप वेळ बसण्यासाठी ते प्रयत्नांना शैथिल्य येईल. म्हणजे ते शिथिल होतील. ते प्रयत्न आपल्याला करायचे नाहीये. ते तिथे थांबवायचे आहेत. ते थांबवण्यासाठी काय करायचंय? तर ईश्वरामध्ये ध्यान लावायचं आहे. ईश्वराचं चिंतन करायचं आहे. आणि हे का करायचंय? तर एक इथे जे जे पण आसनांचा उल्लेख येतोय किंवा आसन ही जी कन्सेप्ट आहे, ही येतीये ध्यानात्मक आसनांसाठी, जे की आपण ध्यान, साधना यासाठी जी आसनं यूज करतो, पद्मासन, वज्रासन, या आसनांमध्ये आपल्याला स्थिरतापूर्वक बसता यावं, यासाठी ह्या गोष्टी आहेत. मग आता हे आसन आपण स्थिरतापूर्वक बसण्यासाठी आपण काय हे उपाय बघितला, की आपल्याला परमेश्वराप्रती ध्यान लावायचंय किंवा परमेश्वराचं चिंतन करायचंय त्या आसनात बसल्यावर. मग काय होणार आहे? तर ते आसन जे आहे ते पूर्णपणे आपलं स्थिरतापूर्वक आणि सुखपूर्वक होणार आहे. पण मग हे आसन सिद्ध झालं म्हणजे एखादं आसन तुम्हाला व्यवस्थित जमलंय किंवा एखादं आसन व्यवस्थित करता आलंय, तर ते कशामुळे होईल? त्याच्याने काय होणार आहे? तर त्याच्याने काय फल प्राप्त होणार आहे हे सांगितलेलं आहे. तर फल सांगितलेलं आहे ततो द्वंद्वानभिघातः. म्हणजे जर तुमची आसन सिद्धी झाली, म्हणजे आसनात तुम्ही स्थिरतापूर्वक बसू शकलेत, तर काय होणार आहे? तर द्वंद्व समाप्त होतील. द्वंद्वानभिघात म्हटलं म्हणजे द्वंद्व म्हणजे काय? तर 2 गोष्टी असतात. एकतर कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला ज्यावेळेला 2 गोष्टी समोर येतात, करू की नको करू? सर्दी आहे, गरमी आहे किंवा भूक आहे, प्यास आहे. अशा 2-2 गोष्टींमध्ये ज्यावेळेला आपण कन्फ्यूज झालेलो असतो, त्या गोष्टी असतात द्वंद्वामध्ये. तर इथे सांगितलेलं आहे, की हे जे द्वंद्व आहे, ते संपणार आहे. कशाने? तर आसन सिद्ध झाल्यावर. का? कारण की आसनाची व्याख्या सांगितली, की ते स्थिरतापूर्वक असणारे आणि सुखपूर्वक असणारे. आणि ते करण्यासाठी आपण काय करणार आहे? आपल्या प्रयत्नांचं शैथिल्य आणणार आहे आणि त्या ईश्वरामध्ये आपलं मन पूर्णपणे केंद्रित करणार आहे. तर त्याच्यामध्ये आघात आघात न पोहोचवता अनभिघात सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलाही कष्ट नाही होणार आहे. या द्वंद्वांमुळे जे कष्ट होतं, आपण कन्फ्यूज होतो, गोष्टी करू शकत नाही किंवा स्थिरता येत नाहीये, अशा ज्या गोष्टी होतायत त्या म्हणजे द्वंद्व. आणि ते द्वंद्व कशाने समाप्त होणार आहे? तर ह्या आसनाच्या अभ्यासामुळे, ह्या आसनाला सिद्ध केल्यामुळे ही जी द्वंद्व आहेत, ही समाप्त होऊन जो योगी असेल, जो साधक असेल, तो स्थिरतापूर्वक, सुखकारकपूर्वक त्या आसनामध्ये स्थिर होऊ शकणार आहे आणि त्यामुळेच ही सिद्धी प्राप्त होणार आहे. तर त्याचे ज्या 2-2 गोष्टींमध्ये तो सुख, दुःख, मान, अपमान, जय, पराजय अशा ज्या 2 गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती राहतीये, ती स्थिती आपली आसनाच्या अभ्यासाने निघून जाणार आहे. इथे आपण आसनांच्या याच्यामध्ये काय करतोय? मेन की अनंत समापत्तीभ्याम, की अनंतामध्ये म्हणजे त्या ईश्वरामध्ये आपण आपलं ध्यान केंद्रित करतोय. त्याचं स्मरण करतोय, चिंतन करतोय. त्यावेळेला ही द्वंद्व जी आहेत, ती पूर्णपणे समाप्त होतील. आसन सिद्धीचं हे फळ इथे पतंजली महर्षी सांगतायत. पुढे वर्णन केलेलं आहे प्राणायामाचं. 3च सूत्र आसनावरती आलेले आहेत, की पहिलं आहे, की त्याची डेफिनिशन. आसन काय आहे? तर स्थिर सुखम आसनम. दुसरं सांगितलेलं आहे, की आसन त्यामध्ये स्थिरता येण्यासाठी त्याचा उपाय सांगितलेला आहे. काय? तर प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम. आणि तिसरं, की हे आसन सिद्ध झाल्यावरती आसनाचा जो अभ्यास आहे, साधना आहे, ती सिद्ध झाल्यावरती काय फळ प्राप्त होणार आहे? तर ततो द्वंद्वानभिघात. म्हणजे द्वंद्व समाप्त होणार आहे. आणि पुढे मग पतंजली महर्षी पुढच्या अंगाची चर्चा करायला सुरुवात करतात. पुढचं अंग आहे आपलं प्राणायाम. प्राणायामामध्ये प्राणायामाचं त्यांनी स्वरूप आणि प्राणायामाची परिभाषा सांगितलेली आहे. ती काय सांगितली आहे? तर तस्मिन् सती श्वास-प्रश्वासयोर्गती विच्छेदः प्राणायामः. म्हणजे तस्मिन् सती म्हणजे काय? तर त्यानंतर, त्यानंतर म्हणजे कशानंतर? आसन सिद्धी झाल्यानंतर काय करायचंय? तर श्वास आणि प्रश्वास. श्वास म्हणजे काय? तो आपण पूरक करतोय, श्वास घेतोय. श्वास आतमध्ये घेतला, त्याला गेलंय श्वास. आणि प्रश्वास म्हणजे श्वास बाहेर सोडणे.
त्याला म्हटलं गेलंय प्रश्वास. म्हणजे रेचक, ज्याला आपण योगाच्या भाषेत श्वासला म्हटलं जाईल पूरक आणि प्रश्वासला म्हटलं जाईल रेचक, म्हणजे श्वास सोडणे. आणि ह्या दोघांचा गती विच्छेद सांगितलेला आहे. ही जी सामान्य गती आहे आपल्या श्वास आणि प्रश्वासाची, त्याचा काय करायचंय, तर आपल्या सोयीनुसार त्याला स्थिर करायचंय, त्याच्या गतीचा विच्छेद करायचाय, म्हणजे ती गती रोकायची आहे किंवा आपल्याला ती स्थिर करायची. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, तर प्राणायाम म्हटलेलं आहे. जो आपला नेहमीचा श्वास प्रश्वास घेण्याची जी गती आहे, तिथे आपण विच्छेद करतोय, तिथे तिला आपल्या सोयीनुसार तिला रोखतोय किंवा स्थिर करतोय, त्याला म्हटलेलं आहे प्राणायाम. म्हणजे पण हा प्राणायाम पहिलंच सांगितलं काय आहे, तर तस्मिन सती, म्हणजे त्यानंतर. कशानंतर, तर आसन सिद्धी झाल्यानंतर करायचा आहे तो प्राणायाम. आणि याच्यामध्ये काय, तर श्वास आणि प्रश्वास याची जी सामान्य गती आहे तिला रोखणे किंवा तिला स्थिर करणे, यालाच म्हटलं गेलेलं आहे प्राणायाम. म्हणजे प्राणायामात आपण काय करतो, तर एका नासिकेने श्वास घेतोय, दुसरीने सोडतोय, म्हणजे त्यांचा जो काही क्रम सुरू होता, दोन्ही नासिकांनी जो काही श्वास घेतला आणि सोडला जात होता, तिथे काय करतोय आपण, त्या गतीला विच्छेद करतोय, त्या गतीला थांबवतोय, रोखतोय आणि आपण आपल्या सोयीनुसार तो घेतो आणि सोडतोय. आणि मग त्याचा आयाम वाढवतोय, प्राणाचा आयाम वाढवणं, त्याचा विस्तार करतोय आपण. आणि म्हणून इथे याला काय म्हटलेलं आहे, की श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचा विच्छेद करून आपण जो काही त्याचा आयाम वाढवतोय, तो म्हणजे हा प्राणायाम आहे. आता महर्षी पतंजलींनी जरी आसनं सांगितली नसली, तरी प्राणायामांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. 4 प्रकारचे प्राणायाम सांगितलेले आहेत. पहिलं जे सूत्र आहे त्याच्यात 3 प्राणायाम आणि नंतरचे जे सूत्र आहे त्याच्यामध्ये 1 प्राणायाम असं वर्णन केलंय. तर 50 नंबरचं हे सूत्र आहे, ज्याच्यामध्ये प्राणायामाचं 3 प्रकार सांगितलेले. बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्तीर देश काल संख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्मः. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यात, बाह्यवृत्ती, अभ्यंतर वृत्ती आणि स्तंभ वृत्ती, हे जे प्राणायाम आहे हे स्थान, काल आणि गणना यांच्याद्वारे याचा काय करायचंय, तर प्राणाचा आयाम वाढवायचा आहे. आणि त्याच्याने काय होणार आहे, तर दीर्घ सूक्ष्म करायचा आहे, दीर्घ आणि सूक्ष्म, त्याच्याने लांब करायचा आहे आणि सूक्ष्म म्हणजे छोटा करायचा आहे. तर हे 3 प्रकारचे प्राणायामांचं वर्णन इथे केलेलं आहे. बाह्य वृत्ती, बाह्य म्हणजे बाहेर, वृत्ती म्हणजे थांबवायचंय आपल्याला, बाह्य वृत्ती. तर बाह्य वृत्तीमध्ये काय करतोय, तर श्वास आपण बाहेर रोखून ठेवतोय, त्याला म्हटलं गेलेलं आहे बाह्य वृत्ती प्राणायाम. आभ्यंतर वृत्ती, अभ्यंतर म्हणजे अंतर म्हणजे आतमध्ये रोकायचंय. श्वासाला ज्या वेळेला अभ्यंतर वृत्ती करतो आपण, त्यावेळेला काय करतोय, आतमध्ये श्वास रोखून ठेवतोय. अंतरकुंभक ज्याला आपण म्हणतो सोप्या भाषेमध्ये, त्याला म्हटलेलं इथे अभ्यंतर वृत्ती, अंतरकुंभक म्हणजे श्वास आतमध्येच रोखून ठेवला जाईल, ते होतंय अभ्यंतर वृत्ती. आणि स्तंभ वृत्ती, स्तंभ वृत्तीमध्ये काय, तर जो काही श्वास सुरू आहे तुमचा, श्वास घेत असाल, सोडत असाल, त्या ठिकाणीच तो श्वास पूर्ण रोखून ठेवणे, याला म्हटलं गेलेलं आहे स्तंभ वृत्ती. म्हणजे भरत असाल म्हणजे श्वास घेत आहात, पूरक करताय किंवा रेचक करताय, त्याच वेळेला तुम्ही श्वास तिथेच थांबवलाय, भरत असताना किंवा सोडत असताना, त्यावेळेला स्तंभ. म्हणजे आपण स्टॅच्यू म्हणतो ना, की लहान मुलं खेळतात ना स्टॅच्यू, जी पोझिशन असेल तिथेच थांबणं, ती पूर्ण जी काही सिच्युएशन असते ती असते स्तंभवृत्तीची. जिथे तुम्ही आहात त्यावेळेला तिथे थांबले, म्हणजे तुमची स्तंभवृत्ती कुंभक हा प्राणायाम इथे होतोय. तर ह्या प्रकारचा जो हा प्राणायाम आहे त्याच्यात सांगितलेलं आहे काल, समय त्याच्यात दिलेलं आहे की काल, देश, काल आणि संख्याभी. तर देश म्हणजे स्थान, अर्थात आपले जे प्राणवायूची नासिका पासून जितक्या दूरपर्यंत आपण त्याला जाऊ देतोय ते स्थान, ठीक आहे. काल म्हणजे समय, म्हणजे की जितक्या वेळेपर्यंत आपण तो प्राण जो आहे तो बाहेर किंवा आतमध्ये किंवा त्याला स्तंभित करू शकतोय, तो वेळ म्हणजे काल. आणि संख्याभिही म्हणजे काय, तर गणना करायची, म्हणजे काय करायचंय, तर एक प्राणायाम आपण किती याच्यामध्ये सामान्यपणे श्वसनामध्ये रोखून ठेवू शकतोय किंवा सोडतोय, ह्या गोष्टींची गणना असणे म्हणजे संख्याभी, असं याचा अर्थ झाला. आणि या सगळ्याला पूर्णपणे चांगल्या दृष्टीने समजावून घेणं किंवा साधना त्याची करणं,
आणि त्याला दीर्घ करणं. प्राणायाम आयाम म्हटलो आपण. दीर्घ करायचंय आणि सूक्ष्म करायचंय असं सांगितलेलं. म्हणजे तो जो श्वास आहे तो हलका होईल त्याच्याने. तर ह्या गोष्टी येत आहेत बाह्यवृत्ती, आभ्यंतरवृत्ती आणि स्तंभवृत्ती प्राणायामाबद्दल. तर हे 3 प्रकारचे सुरुवातीचे प्राणायाम आहे. बाह्यवृत्तीमध्ये काय करतोय आपण? तर श्वासाला बाहेर रोखून ठेवतोय. आभ्यंतर वृत्तीमध्ये काय करतोय? तर श्वास आतमध्येच रोखून ठेवतोय आणि स्तंभवृत्ती जिथे आहे तिथेच रोखून ठेवतोय. घेत असू, सोडत असू, जिथे आहे श्वास तिथे तो रोखला जाईल. याला म्हटलं जातंय स्तंभवृत्ती प्राणायाम. असे हे 3 प्राणायाम याच्यामध्ये सांगितलेले. त्याच्यानंतर जो चौथा प्राणायाम आहे त्याच्यासाठी पुढचं सूत्र पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. पुढच्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? तर बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थः. म्हणजे हा जो बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी नावाचा जो हा कुंभक आहे, प्राणायाम आहे, हा चौथ्या नंबरचा आहे. चतुर्थ म्हणजे चौथ्या नंबरचा. बाह्य म्हणजे आपण काय? तर श्वास बाहेर काढला. ठीक आहे? म्हणजे रेचक केलं. अभ्यंतर म्हणजे श्वास घेतला. आतमध्ये रोखला होता. अभ्यंतर आपण बघितलं आता अभ्यंतरवृत्ती. विषयाक्षेपी म्हणजे अ, विषय म्हणजे काय? तर कार्य किंवा कर्म करतो आपण ते. आणि आक्षेपी म्हणजे काय करायचंय? त्याचा निरोध करायचा आहे. म्हणजे थांबवून ठेवायचा आहे. न तो बाहेर घेऊन जायचा आहे, न तो आतमध्ये. आणि तो जिथे थांबवता येईल तिथे तो थांबणे. म्हणजे केवल कुंभक. केवल कुंभक असा कुंभक असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कष्ट नाही करावे लागत. तो कुंभक लावण्यासाठी किंवा तो श्वास घ्यायला किंवा तो श्वास सोडायला किंवा श्वास रोखण्यासाठी आपल्याला हातांची गरज पडत नाही. आपल्याला कुठलेही कष्ट घ्यावे लागत नाही. तो आपोआपच लागतो असा हा कुंभक असतो. ज्यावेळेला हे 3 कुंभक तुमचे व्यवस्थित होतील, पूरक, रेचक कुंभक या गोष्टी प्राणायामातल्या या 3 अवस्था तुमच्या व्यवस्थित होतील. त्याची साधना तुमची वाढेल. त्याच्यात तुम्ही त्या गोष्टी एक-एक गोष्टींमध्ये सिद्धता प्राप्त करू शकाल. अशा ज्यावेळेला त्या होतील, त्यावेळेला काय होणार आहे? तर त्यावेळेला हा बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी येईल, की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही श्वास रोखून धरू शकता. जेव्हा वाटेल त्यावेळेला तुम्ही स्वतः त्याचा कुंभक लावू शकतात आणि जितक्या वेळ वाटेल तेवढ्या वेळ तो करू शकतात. अशी तुमच्या श्वास म्हणजे आपले प्राण, आपला श्वास जो आहे तो आपल्या हातात येईल. आत्ता कसं होतंय? आत्ता नाक दाबून बघा, थोड्या वेळाने गुदमरायला होईल. असं होईल आता काय काय करायचंय आणि काय नाही. ठीक आहे. बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी प्राणायाम असा आहे, की ज्याच्यामध्ये तुमच्या स्वतः तुम्ही गोष्टी करतायत. त्याच्यावरती तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाहीये. पण ती करण्यासाठी तुमची तेवढी साधना असावी लागेल. हे जे 3 कुंभक आणि सांगितलेले आहेत, म्हणजे रेचक, पूरक आणि कुंभक. जसं आपण स्तंभवृत्ती म्हणजे कुंभक समजूयात. अभ्यंतर वृत्ती म्हणजे पूरक समजूयात आणि बाह्य म्हणजे रेचक समजूयात. बाहेर श्वास सोडतोय आणि थांबतोय. अभ्यंतरमध्ये आतमध्ये श्वास घेतोय आणि थांबतोय. स्तंभवृत्ती जिथे आहे तिथेच थांबतोय म्हणजे कुंभक करतोय. तर या रेचक, पूरक, कुंभक ज्या आपल्या 3ही क्रिया आहेत, त्या आपोआप घडण्यासाठी तेवढी साधना लागणार आहे आणि ती साधना पूर्ण झाल्यानंतरच हा बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी हा जो प्राणायाम आहे, हा केवल कुंभक जो हठयोगामध्ये सांगितलेला आहे त्याप्रमाणे. केवलमध्ये कसं, की तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतः तो प्राणायाम लागतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही कष्ट घ्यावे लागत नाहीये. तुमचा जीव गुदमरत नाहीये, तुमचा श्वास वाढत नाहीये, धाप लागत नाहीये, असं काहीही होणार नाही तिथे. तो स्वतः तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये घेऊ शकाल तुमचा प्राण. असा हा प्राणायाम आहे. बाह्य, अभ्यंतर, विषयाक्षेपी हा 4 नंबरचा प्राणायाम इथे महर्षी पतंजलींनी सांगितलेला आहे. पुढे करायचंय मॅडम, की थांबायचं इथे?